आम्ही कोणाक तरी भायल्याक जागो दिलो, आम्ही कोणाक तरी भायल्याचे घर आम्ही रेग्युलराइज करता, वो आरोप म्हजेरूय जाता। हांव उलयता ते कळोंक ना, जो पहली बार जो घर दिया था तब के कोई है फर्स्ट जनरेशन तर कडी राव उबी राव मुद्दाम म्हणून गरजेचे आसा। हे सगळे लोक जे आसा हे गोंयांत कित्याक आयिल्ले? हय, म्युनिसिपालिटींतले खंयचे तरी काम करपा खातीर आयिल्ले, ह्या परिसरांतलो क्लिनिनेस मेंटेन करपा खातीर आयिल्लो। ताका कोणी तरी हाडले आसतले, ते कोणी तरी आयले आसतले, पण खरें क्लिनिनेस जर मेंटेन केलो ते जर तेन्ना तेंच्यांनी करूंक नासलें जाल्यार गोंय आयज स्वच्छ उरचें नाशिल्लें। वास्को म्युनिसिपालिटी जितकें क्लीन आसा तितकें उरचें नाशिल्लें, कारण तें काम तेन्ना कोण करिनाशिल्ले। तांच्यांनी तें कश्ट केल्या, तांच्यांनी तें मेंटेन दवरलां, म्हणून तर आयज कश्ट आसा। आणि हे करता आसतना ज्या जाग्यार आसले तेंची घरां मोडली आणि तांकां ह्या जाग्यार शिफ्ट केले। कोणी केले? तेन्नाच्या सरकारान केले। कडे कदाचित ते लोक आयज आमचेर आरोप करता आसतले तेंची घरां रेग्युलराइज करता म्हणून, पण एक म्हणजे त्यांच्या कडल्यान कितें तरी पयशे घेतल्या आणि तांकां ते प्लॉट दिल्या। थोड्यांकडे रिकॉर्ड आसा, थोड्यांकडे रिकॉर्ड ना, आणि तेन्नाच्या सरकारान थोडे रिकॉर्ड दवरूकूय ना। कितें 5,000 रुपया आसतले, 10,000 रुपया पर्यंत आसतले, कोणी 2,000 रुपया भरले आसतले। 40 वर्सां पयलीं विचार करात, 40 वर्सां पयलीं पगार तो कितलो आसतलो? म्हणजे त्यांचो मंथली पगार म्हाका दिसता 1,000 आसचो ना, 1,000 सुद्धा आसचो ना। म्हणजे तांकां घडयेक पर डे 15 रुपया 20 रुपया बीन मेळटा आसतले तेन्ना। म्हणजे त्यांचो म्हयन्याचो पगार हांवें त्याच खातीर विचारलो, म्हयन्याचो पगार 1,000 आसचो ना, 500 रुपयाच्या सकयलूच आसतलो, 250-300 रुपया बीन पगार आसतलो तेन्ना। म्हणजे तेन्ना तेंच्यांनी कितें ते आतां एकामेकाक विचारूंक लागले, ते आतां विचारूं नाकात, आतां विचारूं नाकात। आतां पगार सगळ्या जाणांक बरो आसा, हे सरकार बरो पगार दिता सगळ्या जाणांक, कमीत कमी 15,000च्या वयर तरी पगार आसा सगळ्या जाणांचो। म्हणजे म्युनिसिपालिटी वर्कर सुद्धा आसत, आतां तर आमी खूब बरो पगार दिता। आतां जवळपास 35 आणि 40,000 रुपया त्यांचो मिनिमम पगार जाला, 35 ते 40,000 रुपया। म्हणजे तो वर्कर कित्याक? हांचो मूळ प्रश्न सुटावो म्हाज्याच सरकारात केला। त्यांचो पगार वाडोवपाचो म्युनिसिपालिटीतलें काम सुद्धा म्हज्याच सरकारान केला, ताज्या पयलीं आनी कोणी करूंक नाशिल्लें, हेंय काम करपी म्हाज्या सरकारान केला। म्हणून त्यांच्या ह्या घराचो विशय, ज्याच्या कोणाचे 30 स्क्वेअर मिटरान घर आसा, ज्याचे 50 स्क्वेअर मिटरान घर आसा, 100 स्क्वेअर मिटरान घर आसा, त्यांनी आपलें घर ग्राउंड+1 काडलें, 1+1 केलें, कारण फॅमिली वाडली ताका तितून रावपाक जाय। म्युनिसिपालिटीक तेंच्यांनी हाऊस टॅक्स दिवपाचो ना म्हणूंक ना, तेंच्यांनी हाऊस टॅक्सूय दिलो। तांच्यांनी गार्बेज टॅक्स दिवपाचो, ते 21 वर्सां जाले गार्बेज टॅक्सूय दिता। लायटीचें बील ते फारीक करता, उदकाचें बील ते फारीक करता, कोण फुकट रावना। हे सगळे पयशे भरपाचे तितकेय भरता, पण तरी सुद्धा म्हणजे त्यांनी जे म्हटलें की तांच्या तकलेर एक तलवार आसा, कसली? इल्लिगल म्हणपाची। लोकूय म्हणटा इल्लिगल घरांत रावता मरे तूं, आणि केन्ना तरी कोण तरी कोर्टान गेलो जाल्यार म्हजें घर मोडात काय कितें हो एक तांकां भंय उरता। म्हजें घर मोडात काय कितें, म्हणजे आतां 3 जनरेशनां जालीं, म्हज्या भुरग्याचो भुरगो आहा तेका तरी तें घर हे तेज्या नांवार करून दिवपाक जाय, किंवा म्हाज्या नांवा वयलें तेज्या नांवार ट्रान्सफर जावपाक जाय। 40 वर्साच्या उपरांत तरी तें जावपाक जाय, ही तेंची खंत आसली। आणि तें फाटल्या 40 वर्सांक कितलीशीच सरकारां येयली, कितलेशेच येयले लोक आनी गेले, कोणी हेजो विचार करूंक ना। बारीक मनशाचो विचार करपाची सुरवात ही म्हज्या सरकारात केली, की सामान्य मनीस, तो गरीब मनीस, तो अजूनही डेली वेजीचेर काम करता, तो अजूनही म्युनिसिपालिटीचे सफाई कर्मचारीचे काम करता, बट तो आता हांगा रावता जाल्यार तेजें दिवपाचें काम, म्हणजे तेजें घर रेग्युलराइज करपाचें काम मुख्यमंत्री ह्या नात्यान म्हाजें न्ही, तो आमदार ह्या नात्यान तेजें न्ही, आनी आमी तशे सगळे बाकीचे रावता। म्हणजे हांव म्हणटा कमलाप्रसाद यादव उलयतना उलयले की हय आमी भारतीय पयलीं, मागीर आमी गोंयकार, पयलीं आमी भारतीय आसा, आणि तेंचे तर ते हक्काचें घर आसा, आमी कोणी एनक्रोच केल्लें करिना, तेंचे हक्काचें घर आसा। तेन्नाच्याच सरकारान तांकां तो जागो दिल्लो, आमच्या सरकारान आतां दिवंक ना। मागीर तो अधिकार जो त्यांचो दिल्लो तो त्यांचो रायट तांकां दिवप, हे काम आमचें। हितूर हिंदू आसतले, हितूर मुस्लीम आसतलो, हितूर कॅथलीक आसतलो, सगळे आसतले, हितूर गोंयकार आसतलो, कोण तरी भायरसून येयला तो आसतलो, सगळे आसतले, बट तांकां तें घर म्हणजे प्रत्येकाची स्टोरी ही वेगळी आसतली। हांवें त्या खातीर म्हटलां प्रत्येकाचें घर हे वेगळें आसतलें। कोणी तरी डायरेक्टली आपूण तेन्ना रीण काडला आणि तें घर बांदलां, ते आपलें घर हे आपूण म्हणजे कोणी तरी वस्ती घाण दवरल्या आणि तें घर बांदलां, आणि त्या घराचे पयशे फेडीत फेडीत गेल्या। कोणी तरी दुसऱ्या कडल्यान तें घर विकत घेतलां, म्हणजे त्याच्या कडेन तेन्ना जमलें ना म्हणून तेणी म्हणजे थंय रावतालो ताका थोडोसो बरो पगार मेळ्ळो जाल्यार ताका दुसऱ्याक विकत दिला। तांची घरां उरल्या, आमकां तांचीय घरां म्हणजे जाका आमी म्हणटा की 544 पैकी जर 120 दिता आसत, एप्रॉक्सिमेटली म्हणजे 380 सुमारची घरां, 400 घरां उरता। त्याय सगळ्या घरांक हांव सांगता फुडल्या 4 म्हयन्याच्या भितर तांचे अधिकार तांकां आमी मेळोवन दितले, फुडल्या 4 म्हयन्या भितर। दुसरें, तुमकां कोणाकूच हावसिंग बोर्डाच्या पर्वरीच्या ऑफिसान वचपाची गरज ना। हांवें आमदाराक आतांच सांगलां, आमी ऑफिसूच थोडे दीस आमच्या हाडून हांगासर आयदर मामिनाच्या ऑफिसान जाल्यार थोड्या जाणांक बसयता आणि ते डॉक्युमेंटेशन करून घेता, कारण येवंक वचोंक तितके पयशे मोडटले, परत आनी थंय वचून परत डॉक्युमेंट ना, हें हाड तें हाड म्हणपाक नाका। ताका हांगासरूच आमच्या 4 जाणांक बसयता, तुमचें डॉक्युमेंटेशन करून घेता। तुम्ही म्हणटले ए मनशान म्हणजे ताका ओरिजिनल अलॉट केलो, तेणी बी मनशाक विकले, तो 1 लाख रुपया घेतलो आनी तो गेलो, तो बऱ्या फ्लॅटान रावपाक लागलो। बी मनीस मातसो श्रीमंत जालो, ताका दिसलें आतां ह्या बारीक घरांत कितें रावपाचो, म्हटल्या उपरांत तेणी बी फुडल्याक विकता आसतना 1.5 लाखान विकलें, हय काय न्ही? ओके, 1.5 लाखाक विकलें, तो आपलो गरीब जातो, 1.5 लाख दिवया एकदाचें हें घर घेवया म्हणून 1.5 लाखाक तेणी घेतलें घर। आणि आता सी कॅटेगरी येयलो, तिसरो मनीस, तेणी घर ते कदाचित 3 लाख रुपयांक विकत घेतला आसतलें। कोण हायेस्ट पयशांनी विकत घेवपी 4 लाख 5 लाखाक कोण आसा? कितल्या पयशांक घेतला सांग म्हाका? बहन वो लास्ट पे जो बहन कडी उठो, 6 लाख। अच्छा, कितल्यांक घेतलं तुवें? 12 लाखांक विकत घेतला प्लॉट, आणि प्लॉट कितलो? 30
30 स्क्वेअर मीटरच्या घरात जे बांधला त्यांनी 12 लाखांक विकत घेतला. विचार करात. खरे म्हणजे त्याला 12 लाखांक बरो हाऊसिंग बोर्डाचो प्लॉटूय मेळोंक शकतालो आणि ते वेगळे घरूय बांधूंक शकतालो. हांवें सांगला, हांवें त्या खातीर सांगला प्रत्येक घराची स्टोरी वेगळी आसा. ते फसवला गेला. खरें सांगता हांव 12 लाखांक ताणी घेतला कित्याक ना म्हाका घर मेळटलें, म्हाका एखादें परमनंट रावपाक घर मेळटा ह्या भावनेन त्यांनी 12 लाख रुपया मोडले आपले आणि ते घर घेतले. 30 स्क्वेअर मीटरचे घर 12 लाखांक. पण एका पर्याय आणि त्यांनी तेय पळोवंक ना डॉक्युमेंट घेता आसतना त्याचो टायटल क्लियर आसा काय कितें, ताजे जमनीचे डॉक्युमेंट कितें आसा काय कितें, ते घर कायदेशीर आसा काय कितें हेय पळोवंक ना. त्या खातीर हांवें सांगलें की ही घरां आता तरी सरकाराक आनी मामिना म्हटलें फक्त मिनिमम कॉस्ट म्हणजे आमी 20 पॉयंट घरां दिली ती मिनिमम सरकारान 100 स्क्वेअर मीटराचो जागो दिल्लो की तो 100 स्क्वेअर मीटर म्हणजे तो 3 पटीन चड आसलो आणि तो त्यांच्या नावार करून दिता आसतना आमी मॅक्झिमम टू मॅक्झिमम 5,000 रुपया आणि 10,000 रुपया घेतल्या. त्या खातीर हांव आमच्या परत एकदा कॅबिनेटान सुद्धा जरी व्हरचे पडले आसत जाल्यार हाऊसिंग बोर्डाचो नोट परत कॅबिनेटात व्हरता आणि मॅक्झिमम टू मॅक्झिमम तुमकां फक्त जे 10,000 रुपयाच्या वयर भरचे पडचे ना, नॉमिनल प्राइस जी दिवपाक जाय तीच भरून तुमची घरां तुमच्या नावार करून दिता. 10,000 रुपया मॅक्झिमम टू मॅक्झिमम आमकां त्याच्या म्युन्सिपालिटीचे पयशे दिवपाक जाय, मॅक्झिमम पडटले त्याच्या वयर पडचे ना. इतकीच अमाउंट भरून तुमची घरां, कारण हांव पळयता, कारण हे कित्या खातीर हांवें सांगलें हे म्हाका खबर आहा, म्हाका जाण आसा. हांव पुराय पेडणे पासून काणकोण पर्यंत जेन्ना भोंवता तेन्ना हाऊसिंग बोर्डातल्या प्लॉटांनी किंवा 20 पॉयंटाच्या घरांनी किंवा अशा पद्दतीची रावता तांच्या कडेन हांव पर्सनली डिस्कस करता. म्हाका त्याचे दुःख खबर आहा, म्हाका त्याची जाण आसा म्हणून हांव त्यांच्या कडेन उलयता. हांवें ताका मुद्दामून विचारलें, म्हाका खबर आसलें, कारण ह्या अशाच पद्दतीची घरां ही गोंयभर वेगवेगळी घरां ही म्हजें घर या संकल्पनेच्या सकयल पयले फावटी निदान ताका 12 लाख म्हणल्या उपरांत तरी त्याचे डॉक्युमेंट मेळोनी ह्या भावनेंतल्यान हे आमी ही स्कीम म्हज्या घराच्या अंतर्गत हाडल्या. हांव चड वेळ उलोवचो ना, पण ह्या एका हितूर बाविनाच्या फाटल्यान 500 फॅमिली ह्यो घट्टपणे त्याच्या फाटल्यान उबे रावतल्यो काय ना. अरे हय जाल्यार म्हाज्या बरोबर नेटान हात वयर करून भारत माता की वंदे मोदीजी आप आगे बढो. तुवें हातूच वयर काडूंक ना, ती सगळे काडा मगे हात वयर. हा तूं सारकें. मोदीजी आप आगे बढो. भारत माता की. हांव बारीक पळयता कोणी हात बीत वयर काडूंक ना सुद्दां जाल्यार. हांवें जेन्ना 100% म्हणल्यार तेन्ना 100% सगळे आसूंक जाय. अरे कित्याक न्हू, कित्याक न्हू. हा म्हाका एक सांग, कोणी केन्ना पळोवंकूच नाशिल्लो विशय, केन्ना कोणा पुढूनच वचूंक नाशिल्लें, कोणी सोडयल्या प्रश्न रे सांगचे म्हाका हेंच्यांनी, कोणी कसलो प्रश्न सोडयल्या. अरे आज सांगता हांव, म्हणजे म्हज्या घराच्या अंतर्गत हांव जेन्ना रिव्ह्यू घेता आतापर्यंत 10,000 जणांनी जवळपास त्यांचे म्हणजे 20,000 जणांनी आपले फॉर्म भरले आणि 10,000 जणांचे डॉक्युमेंट क्लिअर झाल्या, ताच्यो सर्टिफिकेटी माझ्या घराच्या अंतर्गत आम्ही दिवपाक शकले. किती व्हडली रिलीफ ही. म्हणून म्हणजे समेस्त गोंयकारांक अजूनही हांव उलो मारता की अशा पद्दतीचे आम्ही माझ्या घराच्या स्किमीच्या अंतर्गत मागीर ते कोमुनिदाद आसतले, रेव्हेन्यू लँड आसतले, आपण पर्सनल बांधलेले घर आसतले, गव्हर्नमेंट लँड आसतले, हाऊसिंग बोर्डाचे आसतले, रिहॅबिलिटेशनचे आसतले किंवा ताच्या व्यतिरिक्त आम्ही जे म्हणटा एनक्रोच करून बांधलेले आसतले, त्या सगळ्या जणांनी पीडीए कॉलनीच्या पयर हांवें पळयलें की पीडीए कॉलनीनी होच प्रॉब्लेम आसा आमचो. कोणी मेळटा तशें बाबडो घर घेता, एकदाचे बेगीन बेगीन पयशे दिता आनी घर घेता. ओके, तो विचार करिना, तो कितले पयशे ते पळयना, सायडीक आनी खंय सवाय मेळटले जाल्यारूय पळयना. हेच बरें म्हणटा तो, आणि दिवपी बी ताका फटयता. खरें म्हणजे 12 लाख म्हणजे किती व्हडली अमाउंट. हा वेळ पडला जाल्यार ताका खूप बरें जागो हे ते करूं येता आसलो. बट लोक अशा पद्दतीत ह्या फुडें तरी फटोवचे न्ही. निदान आता तरी म्हजें सरकार आयला जाल्यार म्हज्या घराची योजना जी आसा पळय न्हू ही 100% यशस्वी जावची, हाज्या खातीर जे हांव काम करीत आसा. न्यू वाडे हाऊसिंग बोर्डातल्या जवळपास 140 लोकांक हांचे घराचो मालकी हक्क दिवपा खातीर आयोजीत केल्या ह्या कार्यक्रमाक तेन्नाच्या सरकारान कडे कदाचित काढली आसतली, शिफ्ट केली आसतली आणि तांकां ह्या जागेर हाडून सोडले. ह्या जागेर सोडल्या उपरांत तुम्ही तुमचे घर स्वताच्या कश्टांनी उबे केले. थोड्या जणांनी आपले थोडेशे पयशे जे कितें आपल्याक तेन्ना जमताले 5,000 रुपया, 10,000 रुपया हाज्या पर्यंत हाऊसिंग बोर्डाक भरले. जे 40 वर्सां पयलीं 5,000 रुपया भरल्या तेजी किंमत आज कितली जाल्या आसतली हाचो विचार करात. फर्स्ट अलॉटमेंट जेका हाऊसिंग बोर्डाचेर घर बांधलेले तो कोण जर किंवा ती कोण आसत जाल्यार मातसो हात वयर करात. सुरवातीक मातशे उबे रावात.